ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो 25 रुपये हमीभाव जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी। तसेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमधील जाचक-अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी ट्रॅक्टर रॅली आंदोलन करण्यात आलं। यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती इथून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये शेकडो शेतकरी, काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। ट्रॅक्टर रॅलीद्वारे तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। यावेळी शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करत शासनाच्या संबंधित आदेशाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्यानं मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो असं म्हटलंय। तर शासनानं अनेक जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अनेक पात्र शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप करत आदेशामध्ये तात्काळ फेरबदल करण्याची मागणी केली आहे। तर यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली। शासनानं मागण्यांची दखल घेतली नाही तर येत्या 8 दिवसांमध्ये अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी दिलाय। तर आंदोलनानंतर तहसील प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदन देखील सादर करण्यात आलं आहे। आज श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आज कांद्याला हमीभाव मिळावा व कमीत कमी प्रति किलो 25 रुपये भाव या केंद्र शासनाने मंजूर करावा असं निवेदन आज या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार सचिन डोंगरे साहेब यांना आज या ठिकाणी देण्यात आलं। श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून अनेक शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। आंदोलन कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सुरुवात झाली आणि काळकाई चौका मार्फत पेठेमधून तहसील कार्यालयामध्ये ट्रॅक्टरची रॅली आम्ही आज या सरकारच्या निषेधार्थ या ठिकाणी घेऊन आलो। आपण जर पाहिलं केंद्रातील सरकार हे फसवं सरकार आहे। सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून राज्यातील सरकारने आता कर्जमाफीचा GR या ठिकाणी जाहीर केला। आपण जर सर्वांनी तो GR वाचला तर ती कर्जमाफी अतिशय फसवी कर्जमाफी, अनेक अटी शर्ती त्या GR मध्ये या शासनाने टाकलेल्या। त्या GR मध्ये जे मागील कर्ज जे महाविकास आघाडी सरकारमध्ये जे कर्ज मंजूर झालं होतं सरसकट, त्या कर्जाचा जर लाभ घेतला असेल
तर येणाऱ्या कर्जमाफीमध्ये त्या शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही. 25,000 पगार ज्या व्यक्तीला असेल त्याला कर्ज मिळणार नाही. अशा अनेक प्रकारच्या अटी शर्ती या शासनाने त्या GR मध्ये टाकलेल्या आहेत. जर आपल्याला 7/12 कोराच करायचा होता तर ही खोटी फसवणूक आपण शेतकऱ्यांची करून एका प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसानच करताय. आपण जर पाहिलं तर आज 2014च्या आधी आपला भारत देश हा देशामध्ये 1 नंबरचा देश होता कांदा ट्रान्सपोर्टमध्ये, निर्यातीमध्ये. आणि तीच परिस्थिती आज 2026 मध्ये जर पाहिली तर आपला देश फक्त 3 देशांना कांदा निर्यात करतो, मलेशिया, श्रीलंका आणि दुबई. या 3च देशांना कांदा निर्यात होते. मग कधीपर्यंत हे सरकार या शेतकऱ्यांची इतका जीव पिळणार आहे? मी आज तहसीलदारांना निवेदन दिलं. आपल्या माध्यमातून सांगतो की आज सोमवार 8 तारीख, पुढच्या सोमवारी मी तहसीलदारांना विनंती केली की आपण या निवेदनाची दखल आपल्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवाव्यात. जर आमच्या निवेदनाची दखल जर घेतली गेली नाही तर येणाऱ्या सोमवारी आम्ही तहसील कार्यालय उघडून देणार नाही. याची दखल तहसीलदारांनी घ्यावी, श्रीगोंद्यातील पोलीस प्रशासनाने घ्यावी. कुठले गुन्हे टाकायचे ते आमच्या पक्षावरती, आमच्या पदाधिकाऱ्यांवरती, स्वतः माझ्यावरती कुठल्याही प्रकारचे गुन्हे टाकले तरी आम्ही तयार आहोत. परंतु आपल्या माध्यमातून परत एकदा सांगतो, जर सोमवारपर्यंत आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर हे कार्यालय आम्ही उघडून देणार नाही. आपण काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आज श्रीगोंद्यामध्ये केलं, भविष्यात राज्यामध्ये असे आंदोलन या मागणीसाठी होणार. आपण जर पाहत असाल तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने आमच्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं आदरणीय रोहितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये आमची संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची टीम संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये अशा प्रकारचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये करणार आहे आणि करतही आहे. तर आता आपलं आंदोलन नाही, खऱ्या अर्थाने आबांचा माझा याविषयी संवाद झाला होता, परंतु आबांचं सकाळी आंदोलन चालू झालं. आमची ट्रॅक्टर रॅली तिकडून निघताना उशीर झाला, त्याच्यामुळे इथं पोचता आम्हाला उशीर झाला. त्यामुळे आबांनी भाषणं चालू केली. आबा हे शेतकऱ्यांचे नेते आहेत, आम्ही आबांसोबतच आहेत आणि आबा पण माझ्यासोबत आहे. नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल वाचवण्याचं आवाहन केलेलं आहे. आपण आज जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर या ठिकाणी आलो. 2 ते 2.5 किलोमीटर ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी आलात. 50 नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण जर मी एकटा चालत आलो असतो तर शेतकऱ्यांना कळलं नसतं आणि या शासनामध्ये असलेल्या राज्य शासनालाही कळलं नसतं. कुठलंही आंदोलन करताना ते मोठ्या स्वरूपाचं करावं लागतं आणि हे सगळे शेतकरी आहेत जे ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत. हे शेतकऱ्यांना मी आवाहन केलेलं आहे, हे स्वतःच्या मर्जीने या ठिकाणी आलेले आणि पेट्रोलच्या रांगा वगैरे लागतात, या गोष्टी सगळ्या ह्या अफवा आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आता काय परत ताट वाजवायची वेळ आपल्यावरती येते का? मागच्या काळामध्ये गॅस सिलेंडरच्या लाईनी लागत होत्या, आता पेट्रोलच्या लाईनी लागते. मला आपल्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की येणाऱ्या काळात लॉकडाऊन लागेल याची पण शक्यता आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने परत ताट वाजवायची आणि थाळ्या वाजवायची प्रॅक्टिस आता चालू केली पाहिजे. श्रीगोंदा तहसील कार्यालय आणि संपूर्ण शहर आज आंदोलनाने दणून गेल्याचं पाहायला मिळत आहे. याचं कारणही तसंच आहे, कारण सरकारने कर्जमाफी केली, मात्र कर्जमाफीमध्ये ज्या कथित जाची टाकलेल्या आहेत त्या ह्याही शेतकऱ्यांना मान्य नसल्यामुळे आज काँग्रेसचे युवा नेते प्रशांत ओगले आणि शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र मस्के यांच्या मार्फत आज वेगवेगळ्या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. तर प्रशांत ओगले यांच्या आंदोलनामध्ये जवळपास मार्केट यार्ड
पासून ते तहसील कार्यालयापर्यंत 50 ट्रॅक्टर घेऊन आणि रस्त्याने ज्या प्रमुख चौक आहे त्या ठिकाणी कांदा रस्त्यावर फेकत यांनी आंदोलन केलेलं आहे. हे आता जे रॅली आंदोलनामार्फत आलेली होती ती पूर्ण तहसील कार्यालयाजवळ आलेली आपण पाहत आहोत. संपूर्ण परिसर हा सरकारच्या विरोधी घोषणाबाजी देण्यात तणावून गेलेला आहे. नक्की सरकार यांच्या मागण्या म्हणजे जे कर्जमाफी केलेली आहे त्या कर्जमाफीला जे जाचक अटी टाकले आहेत त्या यांना मान्य नाही आहेत. तर दुसरं म्हणजे कांद्याला जो हमीभाव मिळाला पाहिजे तो हमीभाव मिळत नसल्याने हे जे आंदोलनाचा पवित्रा आहे शेतकऱ्यांनी घेतलेला पाहायला मिळत आहे. नक्कीच सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून त्यांना शेतकऱ्यांना सर्वसामान्य कर्जदारांना यातून न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशीच काही भावना या आंदोलन उपोषणकर्त्यांची असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा, अहिल्यानगर. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.